सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार. म्हणजे सर्वांचं स्वागत आहे आकाशूद मास्टर्समध्ये. लातूर येथे चालू असलेल्या महाकुंभ मेळ्यातली ही महापंगत जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो आहे. मंडळी, शेतकऱ्यांच्या जे आहे ते सहकार्याने, वारकऱ्यांच्या सहकार्याने आणि परमपूज्य श्री आदरणीय छोटे माऊली यांच्या उपस्थितीमध्ये आणि ज्ञानोबराय तुकोबारायांसारख्या आदी सर्व संतांच्या जे आहे ते आशीर्वादाने हा उत्सव लातूर येथे महाकुंभ मेळा वारकऱ्यांचा ह्या नावाने जो आहे तो पार पडला. आणि हे थेट दृश्य तुम्ही तिथल्या किचनमधले पाहतायत. आता मी याच्यामध्ये दिसणार नाही, तुम्हाला मात्र सगळं दाखवणार आहे. मंडळी, तिथं अक्षरशः एका गावाने तुम्ही पाहू शकता पोतं भरून जे आहे ते कुरडया, भजी वगैरे हे सगळं तळून आणलं होतं. आणि हे कॅरेट जे तुम्हाला दिसत आहेत, ही भजी आहेत काही कॅरेटामध्ये. आता तुम्हाला हे दृश्य दाखवतो मी. हे बघा, पोते जे आहे ते गावच्या गावाने जे आणलेलं. आणि हे दुधाचे पातेले आहेत. म्हणजे आणखी दूध जे 10,000 हजार लिटरचे टँकर आहे ते वेगळीकडचे आहे. आता हे कॅरेट जे आहेत ना, हे पोळ्यांचे कॅरेट आहेत. म्हणजे खाली खराब होऊ नये म्हणून काही कॅरेट असे रचून ठेवलेले आहेत. आणि सध्या इथं जवळजवळ नाही म्हटलं तरी 5 ते 6 लाख पोळ्या या कॅरेटमध्ये आहेत. आणि आणखी यायचं राहिले. आताशी 9 वाजलेत, 11 वाजताचा टाईम दिला होता. हे तुपाचं जे आहे ते तुम्हाला हे दिसतंय, काय म्हणू आपण त्याला, एक बकेट दिसते, त्याच्यामध्ये ते आजोबा ज्या माता मोऱ्यांनी थोडं दिलेलं आहे ते काढतायत. तुम्ही बघू शकता. हे जे टेम्पो दिसतंय ना, अशा प्रकारचे कितीतरी टेम्पो, म्हणजे सकाळपासून जवळजवळ आत्तापर्यंत 150 टेम्पो आले असतील. आणि याच्यापुढं आणखी कमीत कमी 200-300 टेम्पो जे आहे ते येणार आहेत. आणि असे प्रत्येक टेम्पो आपापल्या गावातून जो आहे तो भाकरी घेऊन येत आहे. नवे एकट्या जे आहे ते हारंगुळमधून 1 लाख समथिंग काहीतरी पोळ्या पुरणाच्या करून आलेल्या आहेत. तिथे सगळ्या गावाने मिळून कितीतरी कुंटल पुरण जे आहे ते घातलं होतं. आणि हे सगळे, हे बघा, हे कॅरेट तुम्ही समोर बघताय, भजे, कुरड्या सगळं, म्हणजे कॅरेट भरू सगळं. आणि असं नाही की ऑनलाईन टाकून दिलं, हे सगळं तुम्ही बघताय स्वच्छतेमध्ये आधी जे आहे ते सगळे मंडळी घेऊन येत आहेत. काही गावांनी 7,000 पोळ्या, कोणी गावांनी 5,000 पोळ्या, आणखी कोणाला जसं 10,000, 20,000 जसं जमल तसं. हायेस्ट एका व्यक्तीनं तिथं असं पुकारण्यात आलं होतं की जवळजवळ 10 लाख पोळ्याचं नियोजन एका व्यक्तीला केलं होतं, असं पुकारण्यात आलं होतं तिथं. आणि तुम्ही पाहता की कशा प्रकारे सगळं अगदी स्वच्छ प्रकारे बांधून वारकऱ्यांना जे आहे ते खाण्यासाठी, कारण आज सोमवार पण आहे. आणि सगळे वारकरी ज्याप्रमाणे परमपूज्य श्री छोटे माऊलींनी सांगितलं की आज सोमवार दुपारी इथंच सोडायचं. हे बघू शकता तुम्ही, सगळे असे गटुडे जे आहे ते बांधून टाकलेले आहेत. आणि पुढे हे झालं पोळ्यांचं वगैरे ह्या सगळ्यांचं नियोजन. पुढे जर आपण पाहून गेलो ना, तर टँकर 10,500 लिटरचं एक टँकर मागवलेलं आहे. आणि असे जवळजवळ 2 ते 3 टँकर, म्हणजे जवळजवळ 40,000 लिटर दूध हे वारकऱ्यांना त्या पोळ्यासोबत खाण्यासाठी आणलेलं आहे. म्हणजे आपल्या इकडे गुळवणी असतं, गुळवणी नाही येते इथं, गुळवणी नाही तर शुद्ध जे आहे ते न पाणी टाकलेलं दूध. मी सकाळपासून बघतोय की बरेचसे दूधवाले ज्यांचे वरवे आहेत लातूरमध्ये, त्यांनी आज वरव्याला दूध दिलं नाही, थेट इकडं आणलं आहे. आता तुम्ही हे पाहू शकता, जसं आपण पाणी काढतो काय अशा प्रकारे हे दूध जे आहे ते बघण्यामध्ये काढलं जातं आहे. आणि हे सगळं शुद्ध दूध आहे. जवळजवळ 10,500 लिटरचं हा जो आहे तो टँकर आहे. आणि सकाळपासूनही अनेक, कुणी 2 पुढे आणून देते, कुणी 3 पुढे, कुणी आज म्हणते की आम्ही वरव्याला दूध घालायला जाणार होतो, पण वरव्यावाले सुद्धा येऊ नका म्हणले, आम्ही पैसे देतो, पण आमच्या नावाचं दूध द्यायचे तिथं नेऊन द्या. म्हणून असे लोक, हे बघा, एक पुढा, म्हणजे ज्याला जे घडते ते आणून टाकतायत लोक. आणि तिथं पायपानाच चालू आहे अक्षरशः. बरेचसे दूधवाले जे आहे ते त्यांचं दूध वाटण्यासाठी लातूरमध्ये जाते, तसेच कॅन्ड घेऊन इकडे आणले होते. आणि आपापले 1-1, 2-2 कॅन्ड काय जी टाकत होते. आणि हा टँकर जो आहे तो एकत्र मागवलेला आहे. पोळी, कुरवडी, काय भाऊ भक्ताची इच्छा आहे अन्नदानासाठी, ती आम्ही सर्व गावातून गोळा केलेला आहे. आणि आमच्या गावातील कमीत कमी 50 स्वयंसेवक इथं वाटण्यासाठी, सेवेसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. पोळ्या, पापडी, भजे 2200 पोळ्या, बर 11 नग पापडी, 5 नग भजे, बर चांडेश्वर इथून पंक्तीला. तर अशा प्रकारे मंडळी तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. लातूरमध्ये न भूतो न भविष्यते आता सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. म्हणजे लोकांनी एवढी कल्पनासुद्धा नव्हती केली. हे बघा, आता हे एका व्यक्तीनं आणले बरं का, हे जे तुम्हाला दिसलं आता, हे एका व्यक्तीनं आणलेलं आहे. आणि हे त्याच्या श्रद्धेपोटी जे आहे ते त्यानं आणलेलं आहे. म्हणजे असे हे जे सगळे तुम्हाला पिकअप वगैरे दिसत नाही, हे दिसायलेले, हे सगळे ते, हे बघा, हे क्लिपर, म्हणजे ते भगुने उचलण्यासाठी आहे. हे बघा, हे ट्रॅक्टरमध्ये जे आहे ते अक्षरशः कोरड्या, भजे वगैरे सगळे नेले आहेत. पंक्तीमध्ये वाढायला हे चालवलेलं आहे. आणि तरुण मंडळीसुद्धा जे आहे ते सर्व लातूर जिल्ह्याचे अशा प्रकारे सहकार्य करते. तुम्ही बघू शकता
कशा प्रकारे सगळं. आणि ही कढई दिसते, हे गुऱ्हाळ आहे, गुऱ्हाळ नसतं का आपलं ऊसाचं, त्याची कढई आहे, त्याच्यात आमटी केली सर्वांसाठी. आणि हे असे सगळ्या प्रकारचे आहे ते बॉक्समध्ये अगदी स्वच्छतेमध्ये भरून जे आहे ते सगळ्या पोळ्या वगैरे लोकांनी तिथं वारकऱ्यांसाठी आणलेल्या आहेत. गावातून आणले आता काय आणलंय, काय काय आणलंय? पोळ्या पापड. बर बर, थोडं सरका बरं, थोडं वरून घ्या मोबाईल जरा दादा, थोडं वरून सगळं दाखवतो. आणि मंडळी हे एक आत्ता ट्रक आलेला आहे ज्याच्यामध्ये दुधाचे कितीतरी पुढे जे आहे ते आणलेले आहेत. म्हणजे तिकडं टँकर आलेला आहे एक उभा, काही दूध ह्याच्यावरती उकळतं आहे. आणि आत्ता हा आलेला एक ट्रक. आणि मी तुम्हाला पुढे एक गमतीशीर गोष्ट दाखवणार आहे बरं का. आता ही जी कढई तुम्हाला दिसते आहे ही गुऱ्हाळाची कढई आहे. आणि हिच्यामध्ये ही मगाशी दाखवलेली कढई नाही बरं का, ही दुसरी आहे. आणि हिला म्हणजे आमटी काढता यावी यासाठी नट बोल्टाने असं एका साईडकडून वर 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 जॉकसारखं तिला करता येतं. म्हणजे सगळी आमटी एका कडेला येते आणि ही काढता येते. आणि अशा जवळजवळ 2-3 जे आहे ते कढया येत आहेत. आणि त्या कढईमधून भगुन्यामध्ये काढले जातात. आणि ह्या क्लिपरद्वारे म्हणजे हे JCB सारखं ते दिसतंय त्या क्लिपरद्वारे ते उचलून मध्ये टाकले जात आहे. हे बघा, हे बॉक्स भरू लोकांनी जे आहे ते कुरड्या पापड्या त्याच्यामध्ये आणून टाकलेले आहेत की काही कमी नको म्हणून. म्हणजे एखाद्याला करायचं म्हणलं तरी एवढा सोहळा पैसे ओतून करता येत नाही जेवढा शेतकऱ्यांनी आणि वारकऱ्यांनी एवढा प्रेमानं हा सोहळा केलेला आहे. असं नाही की बाबा करायचा म्हणून करायचा. आपण फक्त खरं तर हा सप्ताह होता, याला कुंभमेळा नाव दिलं गेलं, मात्र खरंच कुंभमेळा झालेला आहे हा. एवढं दान, एवढ्या सगळ्या गोष्टी, मला वाटतं हे खरंच माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांचे आशीर्वाद आहेत. आणि लातूर जिल्ह्याचं खरंच भाग्य आहे की शेतकऱ्याच्या सहकार्यातून आणि वारकऱ्याच्या सहकार्यातून आणि परमपूज्य श्री छोटे माऊली यांच्या उपस्थितीमध्ये हे कीर्तनातले दृश्य आहेत. इतकी गर्दी जी आहे ती शेवटला कीर्तन म्हणजे लाखो लोक, जेवढे मंडपात बसलेले लोक आहेत ना तेवढेच तिकडे जेवायला सुद्धा लोक आहेत. आणि तेवढेच लोक बाहेर फिरतात आणि तेवढेच लोक मंडपात बसले आहेत. म्हणजे जवळजवळ आज 10 लाखाच्या दरम्यान समाज जो आहे तो इथं होता. आणि ही कीर्तनातली जी आहे ती शेवटची काही दृश्य आहेत जिथं वाखोल्या दाखवताना छोटे माऊली जे आहे ते कशा वाखोल्या दाखवायचे देवांना हे सांगत होते. आणि ही नंतरसुद्धा आता ही दृश्य आहेत 1 वाजताची. याच्या आधीची बघितली तुम्ही ती सकाळी 9 वाजताची. आणखी 1 वाजल्यापर्यंतसुद्धा हे सगळं हललेलं नाही आहे. म्हणजे लाखो वारकरी जेवून जात आहेत. म्हणजे बाहेर टेम्पो येतात ना, हे बघा, हे आणखी हललेलं नाही आहे. म्हणजे जे बाहेरून टेम्पो येत आहे ते तिकडच पाठवले जातात, तुम्ही तिकडंच वाटा, मग हे आणखी उडायचं आहे. म्हणजे इतकं जे आहे ते लोकांनी आणून दिलेलं आहे की अक्षरशः किती जरी अख्खा लातूर जिल्हा नाही, जेवढे जिल्ह्याचे नावं दिलेले आहेत तेवढे जिल्हे जरी जेव्हा आले तरी कमी पडणार नाही. आणि हे बघा, हे लोक बाहेरचे आहेत बरं का, मग असे जे मंडपात दाखवले होते ते लोक नाहीत, हे बाहेरचे लोक आहेत. तर अशा प्रकारे हा लातूरच्या महाकुंभमेळ्याची ही महापंगत जी आहे ती मी तुम्हाला दाखवतो. आणि ही कढई दुसरी आहे, मगाची कढई नाही आहे. म्हणजे किती उत्स्फूर्तपणे जे आहे ते लोकांनी अन्नदान केलेले हे आपल्याला दिसून येऊ शकतं.